विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्राचा इतिहास पाहत आहोत। महाराष्ट्राच्या इतिहासामधला बराचसा सिलेबस आपण कव्हर केला आहे। आता आपण समाजसुधारक हा पाठ सुरू करत आहोत। पण समाजसुधारक हा पाठ सुरू करायच्या अगोदर आपल्याला समाजसुधारकांमध्ये सुरुवातीला महाराष्ट्रातील महिला चळवळ आणि महाराष्ट्रातील महिला समाजसुधारक आपण म्हणूया। महिला समाजसुधारक हा तर मुळात टॉपिक नसतो, असं नाव नाही आहे आपल्या कुठल्याही सिलेबसमध्ये। पण महाराष्ट्रातील ज्याही महिला चळवळ आहे किंवा महिलांनी जी चांगली कामगिरी पार पाडलेली आहे, त्यामुळे आपण महिला समाजसुधारक असं या टॉपिकला नाव देऊया। महिला सुधारणा चळवळी संदर्भात बऱ्याचशा घडामोडी त्या काळात घडत होत्या आणि त्या काळामध्ये खूप साऱ्या बऱ्याचशा महिला आहेत, महत्त्वाचे 8-10 महिला आहेत, त्यांनी चांगल्या प्रकारे कामगिरी पार पाडली होती। तर त्या संदर्भात देखील आपल्या या ठिकाणी चर्चा करणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, महिला समाजसुधारकांमध्ये महिला चळवळीच्या संदर्भात जर आपल्याला पहिला संदर्भ घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की सावित्रीबाई फुले। सावित्रीबाई फुलेंसंदर्भात चर्चा करायची म्हटलं तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831ला झाला आणि वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह झाला 1840ला। आता आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की सावित्रीबाई फुले यांचा विवाह महात्मा फुले यांच्याशी झाला। तर सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी हा जो दिवस आहे हा स्त्री मुक्ती दिन म्हणून देखील साजरा केला जातो। त्याचबरोबर बालिका दिन म्हणून देखील साजरा केला जातो। आता यावरती आयोगाने बालिका दिन म्हणून साजरा केला जातो हा प्रश्न विचारलेला आहे, पण 3 जानेवारी म्हणून स्त्री मुक्ती दिन देखील साजरा केला जातो यावरती प्रश्न विचारलेला नाही। त्यामुळे त्या अनुषंगाने आपल्याला स्त्री मुक्ती दिन 3 जानेवारी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। यावरती कदाचित यापुढे प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर आपण जर सावित्रीबाई फुले संदर्भात अजून चर्चा करायची म्हटली तर त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2014 साली पुणे विद्यापीठाचं नामकरण जे आहे ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं करण्यात आलं। त्यामुळे हा देखील मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोणत्या वर्षी पुणे विद्यापीठाचं नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करण्यात आलं। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक कार्य जे आहे ते खूप म्हणजे चांगल्या प्रकारे शैक्षणिक कार्य केलं आहे। सर्वात प्रथम महाराष्ट्रातील पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचं आवर्जून नाव घेतलं जातं। त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिल्या मुख्याध्यापिका, पहिल्या शिक्षिका म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मल स्कूलमध्ये सुरुवातीला त्या शिक्षिका होत्या। नॉर्मल स्कूलमध्ये त्यांनी टीचिंग केलं। त्यानंतर नॉर्मल स्कूलमध्ये टीचिंग केल्यानंतर 1848मध्ये एक भिडेवाड्यामध्ये शाळा उघडली, त्या शाळेमध्ये देखील त्यांनी टीचिंग केलं। पण शिक्षिका ज्या आहेत त्या पहिल्या शिक्षिका असल्यामुळे त्यांना पुण्यातील जे सनातनी लोक होते त्या सनातनी लोकांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं। कारण सनातनी लोक जे होते त्यांना दगड मारून फेकली, अंगावरती शेण मारून फेकलं, चिखलफेक केली, तरीसुद्धा सावित्रीबाई फुले यांनी आपलं कार्य थांबवलं नाही। कारण त्या काळात स्त्रियांना शिक्षण देणं हे त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण दिलंच जात नव्हतं। हे स्त्रियांना शिक्षण देणं हे शास्त्राच्या विरोधात आहे असं बऱ्याच जणांना वाटत होतं। त्यामुळे पुण्यातील सनातनी लोकांनी सावित्रीबाई फुलेंना त्या त्रास देखील दिला। आपण आता मराठी सिरियल जी आहे, एक कुठल्या तरी चॅनलवर सिरियल आहे सावित्रीबाई फुले, त्यामध्ये बाबींचा आपण बऱ्यापैकी अभ्यास करू देखील शकतो। सावित्रीबाई फुलेंसंदर्भात एक छानशी सिरियल आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या महिला शिक्षिका होत्या आणि त्यांना या संपूर्ण बाबींना सामोरं जावं लागत होतं। त्यामुळे त्यांनी त्यांच्या त्या कामामध्ये म्हणजे शिकवण्याच्या कामामध्ये त्यांनी कधी खंड पाडला नाही। त्यांनी त्यांचं काम हे अविरत चालू ठेवलं। महात्मा फुलेंसोबत, महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी आपलं शिक्षणाचं काम, शिकवण्याचं काम कंटिन्यू ठेवलं। अजून त्यांनी काही ज्या महत्त्वाच्या सुधारणा केल्या किंवा काही ज्या घडामोडी त्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ते देखील आपण पाहून घेणार। महिला सेवा मंडळ ही महत्त्वाची एक संस्था होती, महिला सेवा मंडळ ही त्यांनी स्थापन केलं। महिला सेवा मंडळ स्थापन केल्यानंतर त्याच्या सचिव त्या स्वतःच होत्या। आता 1852मध्ये पुण्यातील कलेक्टर जे होते त्यांच्या पत्नी होत्या E.C. जोन्स नावाच्या पत्नी होत्या। यांच्यासोबत त्यांनी तिळगुळाचा कार्यक्रम देखील अरेंज केला होता। या तिळगुळाच्या कार्यक्रमात त्यांनी पुण्यातील कलेक्टर E.C. जोन्स यांच्या पत्नीला देखील पुण्यातील कलेक्टर होते, त्या कलेक्टरांच्या पत्नीचं नाव होतं E.C. जोन्स। या E.C. जोन्स यांच्यासोबत त्यांनी तिळगुळाचा कार्यक्रम देखील त्यांनी ठेवला होता। त्याचबरोबर बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना देखील त्यांनी केली होती। याबद्दल देखील विचारलं जातं, बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कोणी केली होती। त्यामध्ये त्यांनी 35 ब्राह्मण विधवांचं बाळंतपण केलं होतं। 35 ब्राह्मण विधवांचं बाळंतपण केलं होतं। ही देखील बाब तेवढीच आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढचा पॉईंट की ज्योतिरावांनी एक मुलगा दत्तक घेतला होता, यशवंत नावाचा, आपल्याला माहिती असेल। पण हा यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतला असल्यामुळे ज्योतिरावांच्या मृत्यूनंतर तेथील जे नातेवाईक होते त्या नातेवाईकांनी ज्योतिराव फुले वारल्यानंतर त्यांना अग्निदाग जो आहे तो यशवंतराव या मुलाच्या हातून देऊ दिला नाही। त्यावेळेस सावित्रीबाई फुले स्वतः पुढे आल्या आणि स्वतः सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिराव फुले यांच्या
अंतिम संस्कारामध्ये अग्निडाग जो आहे तो स्वतः दिला. म्हणजे दत्तक मुलगा यशवंत याला नातेवाईकांनी नकार दिल्यामुळे त्यांनी स्वतःच पतीच्या चितेला आग दिली असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे ही देखील बाब या ठिकाणी विचारली जाऊ शकते. 1891 मध्ये अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या त्या अध्यक्ष झाल्या. म्हणजे मित्रांनो, महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाचं जे काम होतं, सत्यशोधक समाजाचा जो गाडा होता तो चालवायचं काम खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुले यांनी केलं. सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांची भाषणं असतील, त्यांची पत्र असतील, ते देखील जपून ठेवली, संग्रहित ठेवली. त्यामुळे ही देखील बाब तेवढीच आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1876 मध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला, म्हणजे खूप मोठा दुष्काळ भारतामध्ये पडला होता, महाराष्ट्रात देखील पडला होता, त्यावेळेस त्यांनी 3 वर्ष एक कॅम्प जो होता तो कॅम्प घेतला होता. 3 वर्ष जे कॅम्पमध्ये अनाथ, अपंग, निराधार होते अशा लोकांसाठी त्यांनी त्या ठिकाणी मदत घेतली. 1876च्या दुष्काळामध्ये देखील त्यांनी एक चांगल्या प्रकारे कामगिरी पार पाडली होती. त्यामुळे सावित्रीबाई फुलेंसंदर्भात ही देखील आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. तर सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणता होता, तर काव्य फुले. आता लिखाणासंदर्भात जर त्यांच्या विचारलं की सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणता, तर त्यांच्या काव्यसंग्रहाचं नाव काव्य फुले असंच आहे. पण काव्यसंग्रह हा कविता संग्रह नेमका कशा संदर्भात आहे असं देखील विचारलं जाऊ शकतं. तर कविता संग्रह हा शूद्रांच्या अवस्थेसंदर्भात त्यामध्ये बरंचसं चित्रण केलं आहे. त्यामुळे हे देखील आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्योतिबांची भाषणं, त्याचबरोबर सावित्रीबाईंनी ज्योतिबांना जे पत्र दिलेले होते ते पत्र, त्याचबरोबर यांचा संग्रह, ज्योतिबांच्या भाषणांचा संग्रह आणि ज्योतिबांच्या पत्राचा संग्रह हा देखील सावित्रीबाईंनी केलेला आहे. त्याचबरोबर सुबोध रत्नाकर नावाचा काव्यसंग्रह त्यांनी लिहिलेला आहे. या काव्यसंग्रहामध्ये ज्योतिबांचं जे कार्य होतं हे कार्य त्यांनी एक प्रकारे काव्यरूपात मांडलेलं आहे. म्हणजे सुबोध रत्नाकर आपल्याला या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सुबोध रत्नाकर, त्याचबरोबर काव्य फुले, हे 2 महत्त्वाचे लेखन त्यांचे महत्त्वाचे आहे. त्यानंतर 1976ला त्यांनी जी कामगिरी केली होती अनाथ, अपंग, निराधारांसाठी 3 वर्ष पुण्यामध्ये कॅम्प जो होता तो कॅम्प आयोजित केला होता, कॅम्प लावला होता आणि 3 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी सगळ्यांना मदत केली होती. 1891 मध्ये अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या अध्यक्ष देखील झाल्या. त्याचबरोबर बालहत्यागृहाची स्थापना त्यांनी केली आणि त्यामध्ये 35 ज्या ब्राह्मण स्त्रिया होत्या, या 35 विधवा ब्राह्मण स्त्रियांचं बाळंतपण देखील त्यांनी केलं होतं. आणि 1852 मध्ये पुण्यातील कलेक्टर जे आहेत त्यांच्या पत्नी E.C. जॉन्स यांच्यासोबत तिळगुळाचा कार्यक्रम देखील त्यांनी केला होता. तर ह्या संपूर्ण बाबी आपल्याला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. मुळात ह्या सगळ्या फॅक्ट्स आहेत. ह्या फॅक्ट्स ज्या आहेत ह्या आपण पाठ केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, कारण ह्या फॅक्ट्स जर आपण पाठ केला तर या फॅक्ट्सवरतीच आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि स्त्री चळवळीमध्ये किंवा स्त्री सुधारणांमध्ये सर्वात महत्त्वाची कामगिरी जी आहे ती या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांनी केलेली आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल या आधी देखील बऱ्याच एक्झाममध्ये प्रश्न विचारलेले आहे आणि यानंतर देखील नियमित प्रश्नही विचारले जाऊ शकतात. मुळात डाटा जो आहे तो काही जास्त नाही, एक महत्त्वाचे 15-20 पॉईंट आहेत, ते आपण पुन्हा पुन्हा रिव्हिजन केलं तर आपल्या लक्षात देखील राहून जातील. त्यामुळे ही देखील बाब आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अजून काही महत्त्वाचे ज्या समाज सुधारणा चळवळी, महिला समाज सुधारणा चळवळी होत्या त्या संदर्भात अजून काही महिला आहेत, आपण ते देखील पाहून घेऊया. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पंडिता रमाबाई या समाज सुधारिका होत्या यांच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. स्त्री चळवळी संदर्भात आपण पाहत आहोत महाराष्ट्रातील महिला स्त्री चळवळ, आणि या स्त्री चळवळीतील अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे पंडिता रमाबाई. आता पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे या 2 व्यक्तींवरती, या 2 स्त्रियांवरती नियमित आयोग प्रश्न विचारत असतं. प्रत्येक एक्झामला प्रश्न असतोच, पंडिता रमाबाईंवरती असेल किंवा रमाबाई रानडेंवरती असेल, आणि कधीकधी दोघांवरती देखील प्रश्न असतो. त्यामुळे हे 2 ज्या समाजसेविका म्हणू आपण किंवा महाराष्ट्रातील स्त्री चळवळीशी रिलेटेड असणार हे जे 2 महत्त्वाची नावं आहेत, पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे, हे 2 स्त्रियांसंदर्भात आपल्याला संपूर्णतः व्यवस्थित डिटेलमध्ये चर्चा करणं गरजेचं असतं. यावरती काही पॉईंटवरती प्रश्न विचारले गेलेत, पण काही पॉईंट्सवरती विचारलेले नाहीत. कधीकधी 1 लाईन क्वेश्चन विचारलं जाणार किंवा कधीकधी इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन विचारलं जाणार, म्हणजे 4-5 इन्फॉर्मेशन दिले जातील आणि रमाबाई रानडेंबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत ते ओळखा, असा प्रश्न, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाणार. त्यामुळे आपण सविस्तर डिटेलमध्ये अभ्यासूया. विद्यार्थी मित्रांनो, पंडिता रमाबाई यांचा जन्म 1831 मध्ये मंगरुळला झाला. म्हैसूरमध्ये मंगरुळ होतं आधी, त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला पंडिता रमाबाई यांचा 1831 मध्ये. आता पंडिता रमाबाईंबद्दल जर आपल्याला चर्चा करायची म्हटली तर यांनी स्त्री चळवळीमध्ये खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात कामगिरी बजावली. विधवा स्त्रिया असतील किंवा स्त्रियांचं शिक्षण असेल, स्त्रियांच्या वैद्यकीय सुविधा असतील, म्हणजे स्त्रियांच्या ज्याही महत्त्वाच्या ज्या बाबी होत्या त्या काळामध्ये, तर त्या बाबींना त्यांनी बऱ्यापैकी ब्रिटिशांच्या समोर निदर्शनात आणून दिलं. त्याचबरोबर त्या काळामध्ये स्त्रियांना एवढा चांगल्या प्रकारे दर्जा दिला जात नव्हता, पण
त्या काळामध्ये त्यांनी स्त्रियांच्या संदर्भात वेगवेगळ्या चळवळी करून आणि वेगवेगळ्या सुधारणा करून त्यांनी स्त्री शिक्षणासंदर्भात, स्त्रियांच्या वैद्यकीय सुधारणांसंदर्भात चांगल्या ज्या कामगिरी पार पडलेल्या त्या कामगिरीवरती आयोग नियमित प्रश्न आपल्याला विचारत असतो. तर आपण सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, पंडित रमाबाई यांच्याबद्दल जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर त्यांना संस्कृत, मराठी, हिंदी, बंगाली आणि कन्नड अशा विविध भाषा त्यांना यायच्या, म्हणजे वेगवेगळ्या भाषांवरती त्यांचं प्रभुत्व होतं. केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने त्यांनी वेदांचा अभ्यास केला. म्हणजे त्यांचे वडील वारल्यानंतर त्यांना काही काळ बाहेर देखील राहावं लागलं होतं. बाहेर भ्रमंती करत असताना केशवचंद्र सेन यांच्याशी त्यांचा संपर्क आला आणि त्यांच्या प्रेरणा त्यांना वेदांचा अभ्यास केला. त्यानंतर 1882 मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केली. आता यावरती प्रश्न विचारलेला आहे, पण पुन्हा एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो की आर्य महिला समाजाची स्थापना त्यांनी कोणत्या वर्षी केली. कधी कधी आपल्याला इथे 82च्या ऐवजी 83 दिलं जाऊ शकतं, वर्ष चुकवलं जाऊ शकतं. त्यामुळे आर्य महिला समाजाची स्थापना 82ला केली. कोणी केली? पंडिता रमाबाई यांनी केली. हे 2 पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आणि आर्य महिला समाजाचे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी शाखा ओपन केल्या. मुंबईच्या बऱ्याचशा शाखा होत्या, त्या स्वतःच त्याच्यावरती त्यांनी काम केलं. मुंबईच्या शाखांवरती त्यांनी स्वतः लक्ष दिलं. सोलापूर, ठाणे, बार्शी, मुंबई, पंढरपूर या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी शाखा ओपन केल्या आर्य महिला समाजाच्या. आर्य महिला समाजाची स्थापना कधी झाली किंवा आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली असं विचारलं जाऊ शकतं. आणि पंडित रमाबाई रानडे पर्यायामध्ये दोघे नावं असतीलच, त्यामुळे थोडासा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांनी आर्य महिला समाजाची जी स्थापना केली, ती आर्य महिला समाजाची स्थापना करत असताना त्यांना कोणत्या व्यक्तींनी मदत केली हे देखील विचारलं जाऊ शकतं. त्या ठिकाणी आपल्याला भांडारकर, रानडे आणि मोडक हे 3 नावं माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे आर्य महिला समाजाची स्थापना करण्यामागे यांची मोठ्या प्रमाणात त्यांना मदत झाली आणि भांडारकर, रानडे, मोडक यांच्या मदतीनं आर्य महिला समाजाची त्यांनी 1882ला स्थापना केली. तर हे देखील यांची नावं देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो, त्यांचे पती एक्सपायर झाल्यानंतर त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी इंग्लंडला जायचं ठरवलं. इंग्लंडला मुलीला त्यांना डॉक्टरकीचं शिक्षण द्यायचं होतं. त्यासाठी त्यांनी इंग्लंडला गेले. काही काळ इंग्लंडला वास्तव केलं, काही काळ ते अमेरिकेत देखील होत्या. इंग्लंडला वास्तव करत असताना त्यांनी इंग्लंडमध्ये ख्रिश्चन धर्म देखील स्वीकारला. ख्रिश्चन धर्म कुठे स्वीकारला असं जर विचारलं तर इंग्लंडमध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारला असं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. अमेरिकेत काही काळ त्यांनी वास्तव केला. वास्तव करत असताना तिथून परतल्यावरती त्यांनी शारदा सदन नावाची जी संस्था आहे, आपण पुढे बांधत आहोत, शारदा सदन नावाची संस्था ही अत्यंत महत्त्वाची संस्था, ज्यांनी या संस्थेअंतर्गत खूप साऱ्या चांगल्या कामगिरी पार पडल्या. ही शारदा सदन नावाची संस्था त्यांनी अमेरिकेवरनं आल्यावरती सुरू केली. आता इंग्लंडमध्ये काही काळ वास्तव तिथे ख्रिश्चन धर्माचा स्वीकार आणि अमेरिकेमध्ये काही काळ वास्तव केलं. तिथून परतल्यानंतर शारदा सदनची त्यांनी स्थापना केली. आता शारदा सदनच्या ज्या पहिल्या 2 विद्यार्थी होत्या, म्हणजे त्या पहिल्या 2 विद्यार्थिनींमध्ये पहिल्या विद्यार्थिनी आनंदीबाई कर्वे होत्या. म्हणजे शारदा सदन ही त्यांनी विधवा स्त्रियांसाठी सुरू केलेलं, विधवांच्या मदतीसाठी सुरू केलेली ही संस्था होती. आणि या संस्थेमधली पहिल्या अल्पवयीन विधवा ज्या होत्या त्या म्हणजे आनंदीबाई कर्वे. आता आनंदीबाई कर्वे ज्या होत्या शारदा सदनमधल्या, यांचंच पुढे चालून विवाह जो आहे तो महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याशी झाला. त्यामुळे शारदा सदनमधील पहिल्या विद्यार्थिनी कोण होत्या यावरती देखील प्रश्न विचारलेला आहे. तर धोंडो केशव कर्वे यांच्या पत्नी आनंदीबाई कर्वे, म्हणजे अल्प वयामध्ये, खूप कमी वयामध्ये विधवा झालेल्या होत्या त्या. त्यामुळे विधवा झाल्यानंतर मात्र आनंदीबाई कर्वे यांच्याशी विवाह जो होता तो कोणी केला? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केला. त्यामुळे यावरती देखील प्रश्न विचारलेला आहे. तर शारदा सदनमधील पहिल्याच विद्यार्थिनी होत्या. पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना अमेरिकेतून आल्यावर केली आणि अमेरिकेतून आल्यावर केल्यावरती शारदा सदनच्या पहिल्या विद्यार्थी म्हणून आनंदीबाई कर्वे यांचं आपल्याला या ठिकाणी नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यावरती कदाचित पुन्हा एकदा प्रश्न विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेत असताना त्यांनी अमेरिकेची प्रवास वर्णनं जे अमेरिकेत जी प्रवास वर्णनं होती ती प्रवास वर्णनं त्यांनी त्याचे लिखाण देखील केले आणि लिखाणाच्या स्वरूपात त्यांचं पुस्तक देखील प्रकाशित झालेलं आहे अमेरिकेत असतानाचं. तर त्याबद्दल देखील आपण पाहणार आहोत. आता सुरुवातीला बघू की पंडिता रमाबाई यांनी नेमकं कोणकोणत्या संस्था स्थापन केल्या. तर यावरती प्रश्न विचारला जात असतो. याआधी विचारलेला आहे की खालीलपैकी पंडिता रमाबाई यांनी कोणकोणत्या संस्था स्थापन केल्या. आता त्यामध्ये थोडासा गोंधळ निर्माण होत असतो, पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे. तर या ठिकाणी हे पाठ करण्याशिवाय आपल्याला पर्यायच नसतो. कृपा सदनची स्थापना केली. तर कृपा सदन कशासाठी होतं? तर निराश्रित विधवा स्त्रियांसाठी होतं. त्यानंतर रमाबाई असोसिएशन कशासाठी होतं? तर ज्या निराधार स्त्रिया होत्या या निराधार स्त्रियांना मदत करण्यासाठी.
रमाबाई असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती. निराधार म्हणजे ज्यांना कोणाचाच आधार नाही अशा स्त्रिया, ज्यांच्या पतीने त्यांना सोडून दिलेला आहे किंवा ज्यांना आई वडील नाही अशा निराधार स्त्रियांसाठी रमाबाई असोसिएशन होतं. आणि कृपा सदन जे होतं ते निराश्रित विधवा स्त्रियांसाठी होतं. त्यानंतर शारदा सदन हे जे होतं त्यांनी विधवा स्त्रियांसाठी मदत म्हणून शारदा सदनची स्थापना केली होती. आपण मगाशीच पाहिलं की अमेरिकेतून आल्यावरती त्यांनी शारदा सदनची स्थापना केली होती. आणि पहिल्या ज्या विद्यार्थिनी होत्या त्यांचं नावही पाहिलं आपण, आनंदीबाई कर्वे. आनंदीबाई कर्वे ज्यांच्याशी पुढे चालून विवाह महर्षी धोंडकेशव कर्वे यांनी केला. आपल्याला माहिती आहे की महर्षी धोंडकेशव कर्वे यांनी एका विधवेशी विवाह केला. त्या विधवेचं नाव म्हणजे आनंदीबाई कर्वे. त्यानंतर मुक्ती सदनचा जर आपण विचार केला तर यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. मुक्ती सदन जे आहे ते ख्रिश्चन धर्म प्रचारासाठी त्यांनी मुक्ती सदनची स्थापना केली होती. त्यानंतर बातमी सदनची स्थापना त्यांनी अंधांसाठी केली होती, बातमी सदनची. आणि सदानंद सदन जर पाहिलं आपण तर सदानंद सदन अनाथ मुलांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे बघा या ठिकाणी पंडिता रमाबाई यांनी फक्त स्त्री चळवळीसाठीच काम केलं अशातला काही भाग नाही. त्यांनी वेगवेगळ्या पातळीवरती या ठिकाणी समाज सुधारणा केलेल्या आहे. अनाथ मुलांसाठी त्यांनी सदानंद सदन सुरू केलं, अंधांसाठी बातमी सदन सुरू केलं, ख्रिश्चन धर्म प्रचारासाठी त्यांनी मुक्ती सदन सुरू केलं. त्यांनी इकडे आर्य महिला समाजाची स्थापना देखील केली. त्या ठिकाणी त्यांनी वेदांचा देखील अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर रमाबाई असोसिएशनची स्थापना त्यांनी निराधारांच्या मदतीसाठी केली, विधवा स्त्रियांच्या मदतीसाठी केली. त्याचबरोबर स्त्रियांच्या शिक्षणासाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कामगिरी पार पडलेली आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 1883 मध्ये शिक्षणासंबंधित हंटर कमिशन होते. हंटर कमिशन समोर त्यांनी साक्ष देखील दिली होती. आता या साक्ष दिल्या, त्यांनी जी साक्ष दिली त्यामध्ये त्या काय म्हटल्या होत्या की स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण देण्यात यावं, म्हणजे डॉक्टरकीसाठी मेडिकलसाठी स्त्रियांना शिक्षण देण्यात यावं, स्त्रियांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात यावी, स्त्रियांच्या ज्या शाळा असतील त्या शाळांमधील टीचर्सचे जे पगार आहेत ते मुलांच्या शाळेत ज्याप्रमाणे पगार असतात त्याचप्रमाणे मुलींच्या शाळेत देखील टीचर्स लोक आहेत त्यांचे देखील पगार त्याच प्रमाणात द्यायला पाहिजेत असं ते म्हणायचे. त्याचबरोबर मुलींच्या शाळेवरती जे इन्स्पेक्टर असायचे ते इन्स्पेक्टर ह्या फक्त पुरुषच नव्हे तर स्त्रिया देखील असायला हव्या असं देखील त्यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं यावरती देखील प्रश्न विचारला आहे ते म्हणजे लेडी डफरीन, म्हणजे लॉर्ड डफरीन यांच्या पत्नी लेडी डफरीन यांच्या नावानं त्यांनी एक फंड स्थापन केला आणि या फंडाच्या अंतर्गत त्यांनी स्त्रियांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी, बघा विद्यार्थी मित्रांनो हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, लेडी डफरीनची स्थापना का केली असं जर विचारलं आणि खाली जर त्यांनी दिलं की स्त्री शिक्षणासाठी, विधवांच्या शिक्षणासाठी किंवा स्त्रियांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी, तर हा महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवायचा की लेडी डफरीन या फंडाची स्थापना का केली होती तर स्त्रियांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्याचबरोबर डॉक्टर, परिचारिका आणि सुईण यांच्या शिक्षणासाठी देखील आर्थिक मदत व्हावी. म्हणजे खऱ्या अर्थानं स्त्रियांच्या वैद्यकीय सेवांसाठीच लेडी डफरीन फंड स्थापन केला होता आणि त्याचबरोबर डॉक्टर, परिचारिका आणि सुईण यांच्या शिक्षणासाठी देखील, म्हणजे ज्या स्त्रिया असतील ज्यांना डॉक्टर व्हायचे, परिचारिका व्हायचे किंवा सुईण व्हायचे त्यांच्या शिक्षणासाठी देखील म्हणजे वैद्यकीय सेवा सुविधांसाठीच लेडी डफरीन फंड या ठिकाणी त्यांनी स्थापन केला होता. त्यामुळे ही बाब देखील आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. यावरती हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुन्हा एकदा यावरती प्रश्न आधी विचारलेला आहे. आता आपण लेखन पाहूया. त्यांनी लेखन कोणकोणतं केलं तर स्त्री धर्मनीती हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. आता स्त्री धर्मनीती हा धर्म खालीलपैकी कोणी लिहिला असं जर विचारलं आणि त्यामध्ये नावं दिली जाणार रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, अजून 2 स्त्रियांची नावं दिली जाणार आणि 4 स्त्रियांपैकी आपल्याला ओळखायला लागेल पर्यायामध्ये की स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणी लिहिला आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला पंडिता रमाबाई यांचा संदर्भ घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हाय कास्ट हिंदू वुमन हे देखील पुस्तक जे आहे महत्त्वाचं ते देखील त्यांनी लिहिलं. आपण लेखनाबद्दल पाहतोय. त्यानंतर बायबलचं त्यांनी मराठी भाषांतर देखील केलं. त्यानंतर अमेरिकेत असताना प्रवास वर्णन जे होते ते देखील त्यांनी लेखनाच्या स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलं. आणि त्यानंतर माझी साथ नावाचं आत्मचरित्र हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यावरती प्रश्न विचारलेला नाहीये. स्त्री धर्मनीती, माझी साथ, हायकास्ट, हिंदू वुमन, बायबलचे मराठीत भाषांतर आणि अमेरिकेतील प्रवास वर्णन यामध्ये माझी साक्ष हे आत्मचरित्र त्यांचं आहे. त्यामुळे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की माझी साक्ष हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे किंवा 4 आत्मचरित्र दिले जाणार आणि समोर त्याचे लेखक कोण आहे किंवा ते आत्मचरित्र कोणाचं आहे अशा स्वरूपाचा आपल्याला प्रश्न विचारला जाणार. त्यामुळे माझी साक्ष हे आत्मचरित्र तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो असे वेगवेगळे जे शॉर्ट पॉईंट्स आहेत हे आपण या ठिकाणी तुम्हाला लिहून दिले आहेत ते आपण एक्सप्लेन करत आहोत. मुळात खूप कमी वेळेत कमी मटेरियलमध्ये
शॉर्टकटमध्ये आपण हे तुम्हाला सगळं लिहून दिलेलं आहे. म्हणजे थेरॉटिकली आपल्याला ते काही फारसं आपल्याला बऱ्यापैकी लक्षात राहत नाही. असे 10-15 पेजेस आपण वाचतो आणि ते वाचल्यानंतर आपल्याला एवढं कंटेंट लक्षात ठेवायची गरज पण नाही. तसं जर पाहिलं तर आपण ते एवढे 10 पेजेसचं कंटेंट 1 पेजेसमध्ये कन्वर्ट करायचं आणि 1 पेजेसमध्ये कन्वर्ट करून या ठिकाणी लिहून ते तुम्हाला पॉईंट फॉर्ममध्ये आपण एक्सप्लेन करतोय. म्हणजे आपला त्यामध्ये वेळ देखील वाचत आहे आणि वेळ वाचण्याबरोबर आपलं एवढ्या कमी मटेरियलमध्ये खूप सारं चांगल्या प्रमाणात रिव्हिजन देखील होत आहे आणि एक्झामला विचारले जाणारे सगळे पॉईंट यामध्ये आपण कव्हर करत आहोत. म्हणजे त्यामध्ये असा कुठलाच पॉईंट मिस नाही होत आहे. जर तसा झाला देखील तरी सुद्धा तुम्ही तशा प्रकारचे सजेशन्स आम्हाला देऊ शकता. तशा प्रकारे तुम्ही आम्हाला सांगू शकतात की सर यामध्ये कुठला तरी पॉईंट मिस झाला आहे किंवा सर यामध्ये काहीतरी छोटीशी मिस्टेक झाली आहे की सर अजून यामध्ये अजून काहीतरी एक्स्ट्रा घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही त्या स्वरूपातले सजेशन्स देऊ शकतात. पण तरी देखील हे जे पॉईंट्स या ठिकाणी आपण या संदर्भात दिलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहे, एक्झाम ओरिएंटेड आहे आणि तुम्हाला निश्चितपणे वेगवेगळ्या एक्झाम्सला याचा फायदा होणार आहे. आणि हे करण्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही विद्यार्थी मित्रांनो. कारण वर्ग 2 आणि वर्ग 3च्या एक्झामला प्रत्येक एक्झामला महाराष्ट्राच्या इतिहासावरतीच जास्त फोकस असतो आणि मुलांचे मार्क्स इतिहासामध्ये जाण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास व्यवस्थित न करणं. त्यासाठी आपल्याला हा इतिहास आवडत जरी नसेल महाराष्ट्राचा तरी आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कारण इतिहास मुलांना रंजक इतिहास आवडत असतो. आधुनिक भारताचा इतिहास आपण पुन्हा पुन्हा वाचतो, वेगवेगळे रेफरन्सेस वाचतो, खूप सारं मटेरियल वाचतो, पण महाराष्ट्राच्या इतिहासाकडे आपण दुर्लक्ष करत असतो. मुळात याबद्दल आपल्याला संपूर्ण डिटेल अगदी छोट्या छोट्या बाबी देखील माहिती असणं गरजेचं असतं. त्यामुळे अशा स्वरूपातच आपण अभ्यास करणार आहोत. अजून यानंतर काही महत्त्वाच्या स्त्रिया आहेत, त्या स्त्रिया समाजसुधारक स्त्रिया आहेत, त्यांच्या संदर्भात आपण चर्चा करून घेऊया. त्यानंतर आजच्या लेक्चरमधलं शेवटचं अजून एक महत्त्वाचं नाव आपण पाहूया, ते म्हणजे रमाबाई रानडे. आपण पंडित रमाबाई यांच्याबद्दल याआधी ऐकलं आणि रमाबाई रानडे यांच्याबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत. या दोघींच्या नावामध्ये थोडंसं कन्फ्युजन होत असतं. सेवा सदन आणि शारदा सदन यामध्ये देखील थोडासा गोंधळ निर्माण होत असतो. तर त्या गोष्टी आपण या ठिकाणी क्लिअर करून घेऊ. आपण पाहूया पंडित रमाबाई यांच्या संदर्भात. पंडित रमाबाई यांनी नेमकी काय कामगिरी केली आहे. सुरुवातीला पंडित रमाबाईबद्दल जर आपण चर्चा करायची म्हटली तर पंडित रमाबाईबद्दल आधी बेसिक चर्चा करून घेऊया की वयाच्या 11व्या वर्षी त्यांचं लग्न महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती मगो रानडे यांच्यासोबत झालं हे आपल्याला माहित असेल. विवाहाच्या वेळी त्यांचं वय 11 होतं. आता मगो रानडे हे त्यावेळेस विदुर होते. मगो रानडे यांच्या दुसऱ्या पत्नी ज्या होत्या त्या रमाबाई रानडे होत्या आणि रमाबाई रानडेंचं लग्नाच्या वेळेस वय 11 वर्ष होतं आणि मगो रानडे त्यांच्यापेक्षा 21 वर्ष मोठे होते. म्हणजे 21 वर्षाच्या त्यांचा वयामध्ये गॅप होता. आता मगो रानडे यांचं विवाह त्यांच्यासोबत झाल्यानंतर मगो रानडे यांनी त्यांना पुढे शिक्षणाला खूप सारा आपण म्हणूया की त्यांनी सपोर्ट केला शिक्षणासाठी. म्हणून त्यांनी पुढे चालून स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि स्त्रियांच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या हक्कांसाठी देखील त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळी कामगिरी केलेली आपल्याला दिसून येते. आता मगो रानडे यांच्यासोबत विवाह केल्यानंतर पुढे चालून त्यांनी येरवडा तुरुंगाच्या मानद अध्यक्ष म्हणून त्यांनी 20 वर्ष कामगिरी पार पाडली. येरवडा तुरुंगाच्या मानद अध्यक्ष म्हणून. त्यामुळे आपल्याला जर इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन विचारला, वेगवेगळे पॉईंट्स आपल्याला रमाबाई रानडे यांच्या संदर्भात विचारलं तर येरवडा तुरुंगात देखील त्यांनी 20 वर्ष अधीक्षक म्हणून अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. मानद अध्यक्ष म्हणून, अधीक्षक म्हणून नाही, मानद अध्यक्ष म्हणून त्यांनी या ठिकाणी काम पाहिलं 20 वर्ष. त्यानंतर मुलींच्या प्राथमिक शिक्षणास त्यांनी आग्रह देखील धरला होता. म्हणजे ब्रिटिशांकडे त्यांनी त्या प्रकारे आग्रह देखील धरला होता की मुलींना देखील प्राथमिक शिक्षण देण्यात यावं. ज्याप्रमाणे मुलांना प्राथमिक शिक्षण देण्यात येतं त्याचप्रमाणे मुलींना देखील प्राथमिक शिक्षण देण्यात यावं. त्याचं महत्त्वाचं आत्मचरित्र जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर माझ्या आयुष्यातील काही आठवणी हे त्यांचं आत्मचरित्र होतं. विद्यार्थी मित्रांनो, रमाबाई रानडे यांचं आत्मचरित्र कोणतं, त्याचबरोबर पंडित रमाबाई यांचं आत्मचरित्र कोणतं यावर थोडंसं कन्फ्युजन निर्माण होतं. त्यामुळे हे बाबी आपल्याला पाठच असल्या पाहिजे. माझ्या आयुष्यातील काही आठवणी हे आत्मचरित्र रमाबाई रानडे यांचं आहे. त्यानंतर आपण सेवा सदन संदर्भात चर्चा करू. शारदा सदनची स्थापना कोणी केली होती तर शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली होती. पण सेवा सदनची जर स्थापना आपण पाहिली तर सेवा सदनची स्थापना ही रमाबाई रानडे यांनी केली. आता रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केली ही मुंबईला 1908 ला केली आणि पुण्याला 1909 ला केली. एक पॉईंट आपला या ठिकाणी सुटून गेला की रमाबाई रानडे यांचा जन्म साताऱ्यातील देवराष्ट्र या गावी झाला. त्यांचा जन्म कुठे झाला, काय झाला असं काही विचारणार नाही, पण त्यांच्या कामगिरी संदर्भात शक्यतो विचारलं जाऊ शकतं. सेवा सदनची स्थापना मुंबईला 1908 ला आणि पुण्याला 1909 मध्ये केली. त्यानंतर त्यांनी हिंदू लेडीज अँड सोशल लिटररीची स्थापना केली. ही देखील भाव या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. सेवा सदन आणि हिंदू लेडीज लिटररी सोशल असोसिएशनची स्थापना. त्यानंतर संमतीवय बिलास अनुकूल असलेला अर्ज 600 महिलांचा अर्ज त्यांनी
ब्रिटिशांकडे दाखल केला होता. त्यामुळे संमती वय बिलास अनुकूल असणारा अर्जासंदर्भात देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की संमती बिल विधेयक 600 स्त्रियांचा अर्ज घेऊन दाखल कोणी केला, पंडित रमाबाई की रमाबाई रानडे. त्यामुळे हा देखील पॉईंट परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला महत्त्वाचा आहे, याबद्दल देखील आपलं पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर स्त्रियांसाठी मोफत शिक्षण दवाखाना सुरू केला. रतन टाटांकडनं त्यांना मदत मिळाली, वाडिया यांच्याकडनं देखील मदत मिळाली स्त्रियांच्या शिक्षणासाठी, मोफत शिक्षण व दवाखाना सुरू करण्यासाठी. त्याचबरोबर अजून ज्या काही संस्था त्यांनी सुरू केल्या त्या संदर्भात देखील मुंबईतील अजून 2 समाजसेवक होते, त्यांनी देखील त्यांना मदत केली होती. म्हणजे वेगवेगळ्या समाजसेवकांनी, समाजसुधारकांनी त्यांना आर्थिक मदत या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते आहे, कारण त्यांनी त्या स्वरूपात कामगिरी देखील चांगल्या प्रकारे पार पाडली होती. 1922ला गुजरातमध्ये दुष्काळ ज्यावेळेस पडला त्यावेळेस गुजरातला मदत करण्यासाठी सेवा सदन जे होतं ते सेवा सदनची समिती जी होती ती सेवा सदनची समिती त्या ठिकाणी दाखल झाली होती आणि सेवा सदनच्या वतीनं त्या ठिकाणी गुजरातच्या दुष्काळामध्ये मदत देखील झाली होती. त्याचबरोबर नगरला देखील दुष्काळ पडला होता आणि नगरला दुष्काळ पडला त्या ठिकाणी काशीबाई कानिटकर नावाच्या ज्या स्त्री होत्या त्या सेवा सदनच्या वतीनं मदत करण्यासाठी गेल्या होत्या. त्यामुळे काशीबाई कानिटकर यांचं देखील आपल्या या ठिकाणी नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सेवा सदनशी संदर्भित नाव होतं काशीबाई कानिटकर आणि त्या नगरला दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सेवा सदनच्या वतीनं गेल्या होत्या. तर अशा स्वरूपातल्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहे रमाबाई रानडे यांच्या संदर्भात लक्षात ठेवायच्या आहे. आता यातल्या सेवा सदन हे देखील महत्त्वाचं आहे. हिंदू लेडीज अँड सोशल लिटरेची स्थापना देखील त्यांनी केली, हे देखील महत्त्वाचं आहे. संमती वय विलास अनुकूल असणारा 600 स्त्रियांचा अर्ज देखील दिला, ते देखील त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर गुजरातला त्यांनी मदत केली सेवा सदनने ज्यावेळेस गुजरातला दुष्काळ पडला होता. ही बेसिक माहिती तर त्यांचं लग्न कोणासोबत झालं हे विचारलं जाणार नाही किंवा कुठे कोणत्या गावी जन्म झाला हे असे बेसिक क्वेश्चन्स या ठिकाणी विचारणार नाही, कारण जे समाजसूत्रक आहे महत्त्वाचे त्यांचे जन्म स्थळ विचारले जातात, जन्मगाव विचारले जातात किंवा जन्म कोणत्या वर्षी झाला हे विचारलं जातं. पण रमाबाई रानडे यांच्या संदर्भात ह्या बाकीच्या इन्फॉर्मेशन्स विचारल्या जाऊ शकतात. तरी देखील आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे की त्यांचा जन्म कुठे झाला, काय झाला, 11व्या वर्षी लग्न झालं, त्यांचा विवाह कोणासोबत झाला, मगो रानडे यांच्यासोबत झाला. येरवडा तुरुंगात त्यांनी 20 वर्ष मानद अध्यक्ष म्हणून काम केलं. मुलींसाठी प्राथमिक शिक्षणास त्यांनी आग्रह धरला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं आत्मचरित्र, म्हणजे माझ्या आयुष्यातील काही आठवणी, हे आत्मचरित्र त्यांचं होतं. त्यामुळे ह्या ज्या बाबी आहेत ह्या पंडिता रमाबाई यांच्या संदर्भात एवढीच इन्फॉर्मेशन आहे, याच्या पलीकडे आपल्याला फारशी काही करायची गरज नाही. जो महत्त्वाचा डाटा होता तो आपण या ठिकाणी कलेक्ट करून तुम्हाला हे पॉईंट फॉर्ममध्ये आपण या ठिकाणी लिहून दिलेला आहे. एवढं जरी परीक्षेच्या आधी तुम्ही केलं तरी पुरेसं असेल. तर अशा संदर्भात अशा स्वरूपात आपण रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई यांच्या संदर्भात पाहिलेलं आहे. यानंतर जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ज्याच्यावरती प्रश्न आयोगाने विचारले नाही आधी ते पॉईंट आपल्याला आधी करणं गरजेचं आहे, कारण ज्या पॉईंटवरती प्रश्न विचारलेला आहे ते तर आपल्याला ऑलरेडी माहिती असतं, पण एखाद्या वेळेस क्वेश्चन रिपीट देखील होत असतात. त्यामुळे आपल्याला कुठे ना कुठे याचा संदर्भ लागतो, जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा कुठले ना कुठले पॉईंट येणाऱ्या कुठल्या ना कुठल्या एक्झामच्या प्रश्नांमध्ये ते येऊनच जातात आणि त्याचा संदर्भ लागल्यामुळे आपलं उत्तर देखील बरोबर येतं. तर अशा स्वरूपात आजचं आपलं हे लेक्चर होतं. उद्या पुन्हा एकदा आपण महत्त्वाच्या महाराष्ट्रातील स्त्री चळवळी संदर्भात ज्याही महिला आहेत, ज्याही महिला समाजसुधारक आहेत त्यांच्या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा करूया. तोपर्यंत नमस्कार.